पॅकेज कसं तयार करायचं ते बघतोय आता आपण. पॅकेज तयार करायची पहिली स्टेप काय ते तर क्रिएट अ सब फोल्डर इन युअर फोल्डर वेर यू स्टोअर ऑल युअर प्रोग्राम. तुम्ही जिथे तुमचे सगळे प्रोग्राम स्टोअर करताना त्या फोल्डर मध्ये तुम्ही सब फोल्डर बनवता त्या पॅकेजच्या नावाचा आणि त्या प्रोग्राम स्टोअर करता त्या पॅकेजच्या आत त्या फोल्डरच्या आत. आपण क्वेश्चनच घेऊ. आपण एक क्वेश्चन असं घेऊ. क्रिएट अ पॅकेज जॉमेट्री विथ क्लास रेक्टँगल. समजा असा क्वेश्चन घेऊ. क्रिएट अ पॅकेज जॉमेट्री विथ क्लास रेक्टँगल. पॅकेज जॉमेट्री बनवायचंय त्याच्यात कुठला क्लास आहे रेक्टँगल. असा क्वेश्चन दिला. क्रिएट पॅकेज जॉमेट्री विथ क्लास रेक्टँगल. जॉमेट्री नावाचं पॅकेज तयार करायचं ज्याच्यात क्लास घ्यायचा रेक्टँगल. मग पहिली स्टेप काय येते तर क्रिएट अ सब फोल्डर जॉमेट्री. पॅकेजच्या नावाचा सब फोल्डर बनवायचा. क्रिएट अ पॅकेज जॉमेट्री सांगितले ना तर मी जॉमेट्री नावाचा सब फोल्डर बनवणार तुमच्या म्हणजे आपल्या फोल्डरमध्ये. माझं असं कन्सिडर करून चालला की एफ ड्राईव्ह वरती किंवा ई ड्राईव्ह वरती माझा जावा पी नावाचा फोल्डर आहे किंवा जावा 21 तो फोल्डर आहे. त्याच्या आत मग मी काय करणार जॉमेट्री नावाचा सब फोल्डर बनवणार. पॅकेज इज अ सब फोल्डर अंडर द डिरेक्टरी वेर यू स्टोअर ऑल युअर प्रोग्राम ना. सो पहिली स्टेप येणार क्रिएट अ सब फोल्डर जॉमेट्री इन E:/Java 21 फोल्डर. म्हणजे आपण एक्झाम्पल मध्ये हा कन्सिडर केलाय. तुम्ही तुमच्या कुठल्याही फोल्डर मध्ये स्टोअर करू शकता. पण जे नाव पॅकेजला सांगितले त्या नावाचा सब फोल्डर बनवायचा. मग नेक्स्ट स्टेप येते ओपन नोटपॅड अँड राईट फॉलोइंग प्रोग्राम. नोटपॅड ओपन करा आणि प्रोग्राम करा. आता प्रोग्राम कुठला करायचा आहे तर जो प्रोग्राम पॅकेजच्या आत बिलॉंग करतो. आपण कुठला क्लास पॅकेज मध्ये स्टोअर करणार आहे रेक्टँगल. तर तो आपण प्रोग्राम करायला घेणार आहे. पण त्या प्रोग्राम मध्ये पहिली लाईन पॅकेज स्टेटमेंट पाहिजे. पॅकेज मस्ट बी द फर्स्ट स्टेटमेंट इन द प्रोग्राम. मग मी लिहिणार पॅकेज जॉमेट्री कारण जॉमेट्री पॅकेजला बिलॉंग करणार आहे ना तो. पॅकेज जॉमेट्री सेमिकोलॉन आणि मग मी लिहिणार पब्लिक क्लास रेक्टँगल. बघा द प्रोग्राम दॅट इज गोइंग टू बी पार्ट ऑफ अ पॅकेज दॅट प्रोग्राम मस्ट कंटेन पॅकेज स्टेटमेंट ऍट द टॉप. आपण लिहिलं पॅकेज जॉमेट्री सेमिकोलॉन. तर याचा अर्थ मी हा जो रेक्टँगल क्लास आहे तो जॉमेट्री पॅकेजच्या आत स्टोअर करणार. म्हणजे मी जॉमेट्री सब फोल्डरच्या आत स्टोअर करणार. या सब फोल्डर मध्ये स्टोअर करायचं जॉमेट्री. फॉर एक्झाम्पल आता इथं LWA असे 3 व्हेरिएबल घेते. पब्लिक फंक्शन डिक्लेअर केले. पब्लिक वॉइड सेट डेटा public void calculate a is equal to l into w system.out.println. पॅकेजच्या जे क्लासेस स्टोअर होणार आहेत ते पब्लिक करायचे. त्यातल्या मेथड्स पण पब्लिक करायच्या प्लस ए असा प्रोग्राम. म्हणजे नेक्स्ट स्टेप आधी तर पहिला स्टेप क्रिएट अ सब फोल्डर जॉमेट्री. क्वेश्चन असा आहे क्रिएट पॅकेज जॉमेट्री विथ क्लास रेक्टँगल. तर तुम्ही पॅकेज जॉमेट्री सांगितले ना तर तुम्ही जॉमेट्रीचा सब क्लास बनवायचा. जॉमेट्री सब फोल्डर बनवायचा आपल्या फोल्डर मध्ये. तर पहिली स्टेप तीच आहे क्रिएट अ सब फोल्डर जॉमेट्री इन युअर फोल्डर म्हणजे इन Java 21 फोल्डर. मग ओपन नोटपॅड मध्ये हा प्रोग्राम टाईप करायचा. त्या प्रोग्राम मध्ये पहिली लाईन पॅकेज जॉमेट्री पाहिजे कारण तो प्रोग्राम जॉमेट्री पॅकेजला बिलॉंग करतो. त्यामुळे पॅकेज जॉमेट्री सेमिकोलॉन ही पहिली लाईन पाहिजे. आणि तो क्लास पण पब्लिक करायचा. त्यातले फंक्शन पण पब्लिक करायचे तरच तो पॅकेजच्या वर वापरता येतो. सो पब्लिक क्लास रेक्टँगल त्याच्यात 3 व्हेरिएबल इंट LW डिक्लेअर केले आणि फंक्शन पब्लिक केले. पब्लिक वॉइड सेट डेटा पब्लिक वॉइड कॅल्क्युलेट. ठीक आहे. आता हा प्रोग्राम rectangle.java या नावाने सेव्ह करायचा. सेव्ह दिस प्रोग्राम विथ rectangle.java फोल्डर.
रेक्टँगल डॉट जावा फोल्डर इन जॉमेट्री फोल्डर. कुठल्या फोल्डर मध्ये सेव्ह करणार? जॉमेट्री फोल्डर. जर तुम्ही दिलेलं पॅकेज जॉमेट्री ना, तर याचा अर्थ हा प्रोग्राम जॉमेट्री फोल्डर मध्ये सेव्ह झाला पाहिजे. जॉमेट्रीचा जो सब फोल्डर आपण बनवला त्याच्या आतच सेव्ह ना, जॉमेट्री नावाचं त्याच्या आतच सेव्ह झाला पाहिजे. म्हणजे हा प्रोग्राम कंपल्सरी जॉमेट्री नावाच्या फोल्डर मध्ये सेव्ह असला पाहिजे. ठीक आहे. सो सेव्ह दिस प्रोग्राम विथ नेम रेक्टँगल डॉट जावा फोल्डर, रेक्टँगल डॉट जावा इन जॉमेट्री फोल्डर. जॉमेट्री फोल्डरच्या आत हा प्रोग्राम सेव्ह केला. नेक्स्ट स्टेप, ओपन कमांड प्रॉम्प्ट. आपण कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो है ना. एंटर फॉलोइंग कमांड्स. पहिली कमांड कुठली देतो आपण? फर्स्ट कमांड कुठली असते आपली? cd बॅकस्लॅश. ओके. नेक्स्ट कमांड असते पाथ इक्वल टू, ते द्यायचं. मग पुढची माझा फोल्डर ई ड्राईव्हर आहे ना, सो इक्वलन मग cd jan 21 बरोबर ना, तिथंच आहे ना आपला. आणि प्रोग्राम कुठं सेव्ह झालाय? jan 21 च्या आत जॉमेट्री फोल्डर आहे त्याच्या आत. सो cd जॉमेट्री. जॉमेट्रीच्या आत गेलं आणि मग जावा सी रेक्टँगल डॉट जावा तो प्रोग्राम कंपाईल करायचा. म्हणजे आपल्या फोल्डरमध्ये नुसतं जाऊन चालणार नाही, आपल्या फोल्डरमध्ये जॉमेट्रीच्या आत गेलं पाहिजे. सीडी जॉमेट्री आणि मग जावा सी रेक्टँगल डॉट जावा. रन नाही करायचं. मेन आहे का त्याला? नाही, मेन नाही. म्हणजे आपण काय केलं, आपला जो जॉमेट्री फोल्डर होता त्याच्यात फक्त तो प्रोग्राम कंपाईल करून ठेवला. आणि आता सीडी डॉट डॉटची कमांड द्यायची. म्हणजे आपण जॉमेट्री मधून बाहेर पडतो. म्हणजे कुठे येणार आपण? jan 21 मध्ये. जॉमेट्री मधून बाहेर पडायचं. जॉमेट्रीच्या आत गेलो, कंपाईल केलं आणि बाहेर पडलो. कळालं इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला डाऊट आहेत का? ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्यायच्यात स्टेप्स. ठीक आहे. इथं जॉमेट्री पॅकेज तयार झालं, ज्याच्यामध्ये रेक्टँगल नावाचा क्लास ऑलरेडी आहे. आता पुढचा पॉइंट येतो इम्पोर्टिंग पॅकेजेस. की तुम्ही पॅकेज बनवलं ना, आता ते इम्पोर्ट पण करता आलं पाहिजे. पॅकेज कॅन बी इम्पोर्टेड इन 2 ways. पॅकेज म्हणजे क्लासेस इन द पॅकेज कॅन बी यूज इन 2 ways. दोन पद्धतीमध्ये तुम्ही हे क्लासेस वापरू शकता. पहिली पद्धत, बाय युजिंग फुल्ली क्वालिफाईड क्लास नेम. फुल्ली क्वालिफाईड क्लास नेम म्हणजे काय? तर क्लासच्या नावाच्या आधी पूर्ण पॅकेजचं नाव लिहायचं. इम्पोर्ट स्टेटमेंट आपण वापरू शकतो किंवा दुसरा एक पर्याय येतो, म्हणजे पॅकेज वापरायचे कसे, ऍक्सेसिंग पॅकेजेस, असा पुढचा पॉइंट घेते मी. इम्पोर्टिंग पॅकेजेस. पॅकेजेस कॅन बी ऍक्सेस इन 2 ways. दोन पद्धतीमध्ये पॅकेज ऍक्सेस केले जातात. देर आर 2 ways. फर्स्ट, बाय युजिंग फुल्ली क्वालिफाईड क्लास नेम अँड सेकंड बाय युजिंग इम्पोर्ट स्टेटमेंट. दोन पद्धती, फुल्ली क्वालिफाईड क्लास नेम आणि इम्पोर्ट स्टेटमेंट. आधी सांगते फुल्ली क्वालिफाईड क्लास नेम. म्हणजे फुल्ली क्वालिफाईड म्हणजे काय, की क्लासच्या नावाच्या आधी त्याची पूर्ण पॅकेज हायरार्की लिहायची प्रत्येक वेळेस. इम्पोर्ट करायचंच नाही. बघा, दोन पद्धती सांगितल्यात, एक तर इम्पोर्ट, नाही तर फुल्ली क्वालिफाईड. मग फुल्ली म्हणजे तुम्हाला असं पाहिजे असेल की आम्ही एखादा क्लास इम्पोर्टच करत नाही, तरी पण आम्हाला तो वापरता आला पाहिजे. येस, वापरू शकता. फुल्ली क्वालिफाईड क्लास नेम म्हणजे क्लासच्या नावाच्या आधी त्याचं पूर्ण पॅकेजचं नाव लिहायचं. असं फुल्ली क्वालिफाईड class name is done by using name of package containing the class and then appending the class name to it using dot operator. Example, समजा स्कॅनर क्लास. स्कॅनर क्लास आपण नॉर्मली कसं लिहितो, वरती इम्पोर्ट करतो आणि मग स्कॅनर बनवतो. पण समजा तुम्हाला सांगितलं इम्पोर्ट वापरायचंच नाही, तरी पण स्कॅनर वापरायचं आहे, तर जिथं जिथं स्कॅनर वापराल त्याच्या आधी त्याचं पॅकेजचं नाव लिहायचं. म्हणजे असं जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर SC is equal to new java.util.scanner. जिथं जिथं स्कॅनर शब्द वापरेल त्याच्या आधी त्याची पूर्ण पॅकेज हायरार्की लिहायची. म्हणजे प्रत्येक वेळी java.util.scanner एव्हरी टाइम. ह्याला म्हणतात फुल्ली क्वालिफाईड क्लास नेम, की क्लासच्या नावाच्या आधी त्याचं पूर्ण क्वालिफिकेशन म्हणजे पूर्ण हायरार्की द्यायची. असं ठीक आहे, लाईक दॅट. स्कॅनरच्या आधी प्रत्येक वेळी java.util लिहिलेलं आहे बघा, एव्हरी टाइम. ह्याला फुल्ली क्वालिफाईड म्हणतात. म्हणजे तुम्ही विदाउट इम्पोर्ट स्टेटमेंट स्कॅनर वापरू शकता किंवा कुठला पण क्लास विदाउट इम्पोर्ट यूज करू शकता तुम्ही. फक्त त्या क्लासच्या आधी त्याची पॅकेज हायरार्की द्यायची. पण एकदा लिहायचं असेल तर ठीक आहे, मल्टिपल टाइम जर हे लिहायचं असेल तर हे
खूप टाइम कन्झ्युमिंग होणार ना, प्रत्येक वेळेस टाईप करा जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर, जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. तर म्हणून मग आपण दुसरी पद्धत वापरतो, इम्पोर्ट स्टेटमेंट, की जिथं आपण काय करतो, फक्त जेवढं इम्पोर्ट करतो आणि नुसतं एकदाच इम्पोर्ट करा आणि नंतर फक्त यूज करा. प्रत्येक वेळेस पॅकेजची नावं द्यायची गरज नाही पडत. So this approach is used if class name is required only once, but if class name is used many times, then it becomes tedious to use fully qualified class name. म्हणजे जास्त वेळा नाव वापरायचं क्लासचं तर फुल्ली क्वालिफाईड वापरून काही उपयोग नाहीये. या केसमध्ये तुम्ही इम्पोर्ट स्टेटमेंट वापरा. इन दिस केस वी यूज इम्पोर्ट स्टेटमेंट. इम्पोर्ट स्टेटमेंट कसं करायचं, इम्पोर्ट पॅकेज नेम डॉट क्लास नेम सेमिकोलन, वरती द्यायचं कोडिंगच्या, इम्पोर्ट पॅकेज नेम डॉट क्लास नेम सेमिकोलन और इम्पोर्ट पॅकेज नेम डॉट स्टार. इथं कसं जेवढं सांगतं तेवढंच क्लास इम्पोर्ट होईल आणि इथं स्टार दिलं तर सगळेच क्लासेस इम्पोर्ट होतील. इम्पोर्ट पॅकेज नेम डॉट स्टार दिलं सो दीज आर इम्पोर्ट स्टेटमेंट अँड मस्ट बी अपेड बिफोर एनी क्लास डेफिनेशन. हे सगळ्या डेफिनेशन आधी वापरल्या जातात. पहिला जो सिंटॅक्स आहे तो फक्त एकच क्लास इम्पोर्ट करतो आणि हा जो आहे त्यातले सगळे क्लासेस इम्पोर्ट केले जातात. मग आपण स्कॅनर इम्पोर्ट करायचं असेल तर कसं इम्पोर्ट करतो, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर असं करू शकतो किंवा इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. कळालं इथपर्यंत? बरं, मग आता आपण जॉमेट्री पॅकेज बनवला होता की नाही, मग आता तो इम्पोर्ट करू. जॉमेट्री पॅकेज मध्ये कुठला क्लास होता, रेक्टँगल. तर त्याच्या स्टेप्स, ओपन नोटपॅड, राईट फॉलोइंग प्रोग्राम. पुढच्या स्टेप तयार करून ठेवलं ना, आता इम्पोर्ट करणार. मग ओपन नोटपॅड, राईट फॉलोइंग प्रोग्राम आणि मग तिथं मी लिहिणार पुढच्या स्टेप. इथे लिहिते 5 नंबरची स्टेप. तयार झाला तर इम्पोर्ट करायचं, ओपन नोटपॅड आणि क्रिएट फॉलोइंग प्रोग्राम. मग तिथे मी लिहिणार इम्पोर्ट जॉमेट्री पॅकेज तयार केला ना, जॉमेट्री डॉट रेक्टँगल. सेमिकोलन. इम्पोर्ट जॉमेट्री डॉट रेक्टँगल सेमिकोलन. म्हणजे त्या जॉमेट्री पॅकेज मधला रेक्टँगल क्लास इम्पोर्ट झाला आणि मग मेन वाला क्लास पीके डेमो. इथं मी रेक्टँगलचा ऑब्जेक्ट बनवला, रेक्टँगल R1 इज इक्वल टू न्यू रेक्टँगल आणि मग R1 डॉट सेट डेटा, 2 इंटिजर पाठवायचे आणि R1 डॉट कॅल्क्युलेट. आता हा प्रोग्राम कुठे स्टोअर करायचा आहे, तर जॉमेट्रीच्या बाहेरच्या फोल्डरमध्ये, म्हणजे कुठल्या, जावा 21 मध्ये, जॉमेट्रीच्या बाहेरच्या फोल्डरमध्ये. मग तो कुठे बनवलाय, जावा 21 च्या आत आहे ना, मग हा तिथं स्टोअर करायचा. सेव्ह दिस प्रोग्राम विथ नेम पीके डेमो डॉट जावा इन :/java 21 फोल्डर. तिथं सेव्ह करणार आणि मग ओपन नोटपॅड, सॉरी ओपन कमांड प्रॉम्प्ट and give following commands. मग आता इथं नुसतं कंपाईल आणि रन, जावा सी पीके डेमो डॉट जावा कंपाईल होणार आणि रन होणार, जावा पीके डेमो. हा कंपाईल आणि रन पण होणार कारण ह्याला मेन आहे, मेन फंक्शन आहे. कळलं? त्याला नव्हतं मेन फंक्शन, ह्याला मेन फंक्शन आहे. मग हे एक्झिक्यूट होणार, रन होणार. कळलं का स्टेप्स? इट इज सिम्पल टू ऍड अ क्लास टू एक्झिस्टिंग पॅकेज. समजा एखादं पॅकेज ऑलरेडी आहे आणि त्याच्यातच तुम्हाला अजून एक क्लास ऍड करायचा. एक पॅकेज ऑलरेडी आहे त्याच्यातच तुम्हाला एक क्लास नवीन ऍड करायचा. तर कसं करायचं, तर करू शकता तुम्ही, कारण पॅकेज मध्ये सब फोल्डरच असतं ना. त्या सब फोल्डर मध्ये तुम्ही किती पण प्रोग्राम स्टोअर करू शकता, फक्त प्रत्येक प्रोग्रामच्या वरती पॅकेज स्टेटमेंट पाहिजे. समजा P1 एक्झाम्पल, इथं पॅकेज P1 आहे बघा, त्याच्यामध्ये कुठला क्लास आहे, पब्लिक क्लास ए.
म्हणजे ए डॉट जावाचा प्रोग्राम P1 फोल्डर मध्ये असेल. पॅकेज कुठलं येतं म्हणजे P1 नावाचं सब फोल्डर असेल त्याच्यात ए डॉट जावाचा प्रोग्राम असणार आहे. ओके, आता या P1 मध्येच मला दुसरा प्रोग्राम स्टोअर करायचा आहे बी. तर मी वेगळा प्रोग्राम लिहिणार सेपरेट प्रोग्राम, तिथं पण लिहिणार पॅकेज P1, कारण P1 च्या आतच दोन क्लास पाहिजेत ना मला. माहित आहे. The package P1 contain one public class A. Suppose we want to add class B to same package P1. Then this can be achieved as follows. Define class B, make it public. एक separate program लिहा, तो public करा. Place package statement before public class. Define class B, make it public. Place package statement like असं package P1 before class definition. म्हणजे तुम्ही असं लिहा package P1 semicolon public class B like this. म्हणजे त्याच्यामध्ये पण पहिली लाईन पॅकेज स्टेटमेंट असणारच आहे, फक्त दुसरा प्रोग्राम आहे बी. ए चा वेगळा प्रोग्राम, बी चा वेगळा प्रोग्राम, आणि प्रत्येकाच्या वरती पॅकेज P1 पॅकेज P1. दोन वेगळे प्रोग्राम आहेत, ते दोन्हीचे दोन्ही P1 फोल्डरच्या आत जातील, बरोबर ना. दोन्ही कुठे जातील P1 च्या आत, कंपाइल P1 च्या आत होतील. स्टोअर दिस b.java फाईल इन P1 फोल्डर. ही b.java फाईल कुठे स्टोअर करायची आहे P1 फोल्डर मध्ये, त्याच्यात स्टोअर करायचे दोन्ही पण. कंपाइल b.java place its class file in P1 folder. Now P1 contains both the classes A and B. So following statement will import all the classes from P1 package. Import P1.star केलं की मग सगळेच येणार. P1 मध्ये A आणि B दोन क्लास आहेत ना, तर दोन्ही पण येणार. कळलं ना. म्हणजे एका पॅकेज मध्ये दोन क्लास घ्यायचे. तर कसं घेणार बघा, एक क्वेश्चन आहे बघा. क्रिएट पॅकेज P1 विथ टू क्लासेस A and B. दोन क्लासेस घ्यायचे. कुठला पॅकेज सांगितलेला आहे P1. मग पहिली स्टेप काय, क्रिएट अ सब फोल्डर दिली बघा. क्रिएट अ सब फोल्डर P1 इन युअर फोल्डर. ओपन नोटपॅड, राईट फॉलोइंग प्रोग्राम. पॅकेज P1 सेमिकोलन, कारण हे P1 ला बिलॉंग करणार आहे ना. पॅकेजच्या नावाचा सब फोल्डर बनवायचा. क्रिएट पॅकेज P1 ना, तर सब फोल्डर कुठला P1. आणि पॅकेज P1 पब्लिक क्लास आहे, तिथं वॉइड पब्लिक वॉइड मेथड 1 दिली आणि इथं घेतलं इनसाइड क्लास A. ठीक आहे. आता सेव्ह दिस प्रोग्राम विथ नेम a.java इन P1 फोल्डर. म्हणजे हा प्रोग्राम a.java नावाने सेव्ह होणार कुठल्या फोल्डर मध्ये P1. आता वेगळा प्रोग्राम करायचा. ओपन नोटपॅड, राईट फॉलोइंग प्रोग्राम. पॅकेज P1 पब्लिक क्लास B. बघा तिथे पण पॅकेज P1च दिले सेमीकोलन. पब्लिक क्लास B वॉइड मेथड पब्लिक वॉइड मेथड 2 तिथे लिहिलंय इनसाइड क्लास B. कट झालंय नाही, त्यात क्लोजिंग केले दोन. झालं. दोन वेगळे प्रोग्राम केले, दोन्ही P1 फोल्डर मध्ये सेव्ह केले. सेव्ह दिस प्रोग्राम विथ नेम b.java इन P1 फोल्डर. आणि मग कंपाइल करा cd/path इकोलन. आता इथं तो फोल्डर आहे, तुम्ही तुमचा फोल्डर घ्या. cd P1 आणि जावासी star.java असं केलं तरी चालेल. म्हणजे a.java b.java दोन्ही एकत्र कंपाइल होते. तर सेपरेट केलं जावासी a.java जावासी b.java तरी चालेल. आणि पुढची स्टेप काय येणार, cd डॉट डॉट है ना. नेक्स्ट स्टेप cd डॉट डॉट येणार. कळलं का. एका पॅकेज मध्ये किती क्लास घेतले आता, दोन. आता नेक्स्ट स्टेप काय, ओपन नोटपॅड, राईट फॉलोइंग प्रोग्राम. नोटपॅड ओपन करा, हा प्रोग्राम करा. मग आता इथं इम्पोर्ट P1.star. म्हणजे P1 मध्ये दोन आहेत ना आता, A आणि B, ते दोन्ही इम्पोर्ट झाले. मग मेन वाला क्लास pk demo1 पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. A चा ऑब्जेक्ट बनवला a1 इक्वल टू न्यू A आणि मेथड 1 कॉल केली a1 डॉट मेथड 1. b1 इक्वल टू न्यू B मेथड 2 कॉल केली. आता हा प्रोग्राम कुठे स्टोअर करणार, तुमच्या फोल्डर मध्ये, P1 च्या बाहेरच्या फोल्डर मध्ये है ना. So this program with name pk demo1 java in onj folder. आणि कंपाइल आणि रन करा. जावा सी ने कंपाइल आणि जावा ने रन करा. कळलं का. राईट डाऊन.